नमस्कार मित्रांनो, एक नेता को 30 सुरक्षाकर्मी दिए जा सकते हैं मगर 20 बच्चों को एक अध्यापक नहीं दिया जा सकता है। लो बन गया मेरा देश महान। खरोखर अतिशय विचार करायला लावणाऱ्या ओळी आहे, हे लक्षात घ्या। आणि त्यातच आपण जर अलीकडे झालेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 TIT 2025 यामध्ये झालेला घोटाळा, TIT स्कॅम, MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि IBPS या दोन्ही संस्थांनी मिळून केलेला काळा बाजार आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि त्याच्यामध्ये अतिशय वेगळे आणि नवे पुरावे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यामध्ये काळा बाजार करण्याची कोणतीच कसर सोडलेली नाही आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। कोणतीही कसर सोडलेली नाही। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आजपर्यंत ऐकत आले असाल की एखादा जेव्हा व्यक्त होतो आणि त्याच्या शिक्षणाची गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा आपण असं म्हणत असतो की हा म्हणजे तो अधिकारी जर असेल तर हा पैसे भरून तर लागलेला नसावा किंवा ह्याने डिग्री विकत तर घेतली नसावी। तर इथे अतिशय वेगळी आणि महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहो, हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरेच लोक काय करतात तर डिग्र्या विकत घेतात, विकत कमी अधिक प्रमाणामध्ये भेटतात सुद्धा, हे सुद्धा तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल। पण एकदम गोटातील आणि अतिशय सिक्रेट माहिती अशी की बघा, तुम्हाला सांगतो की मागे 2017 पासून TIT झाली नव्हती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालीच नव्हती। तेव्हापासून ॲक्च्युअल जे DED कॉलेज आहे, BED कॉलेज आहे, लक्षात घ्या, ह्यांच्यावर मरगळीची अवस्था आली होती, हे लक्षात घ्या। पण 2022 मध्ये 22-23 मध्ये जशी TIT झाली तशा परत DL ला फुल ॲडमिशन, BED ला फुल ॲडमिशन आणि पैसे भरून सुद्धा ॲडमिशन करायला हजारो विद्यार्थी तयार आहेत, हे लक्षात घ्या। म्हणजे जसं DED BED ला पूर्वी वैभव होतं तसंच वैभव अलीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो, अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कोणती की हे जर प्रामाणिकपणे करतो म्हटलं तर 2 वर्ष 3 वर्षाचा कालावधी लागतो। मग आता TIT लगेच 23 नंतर 25 मध्ये झाली। मग इथे ज्यांना रेग्युलर कॉलेज करायचं नव्हतं किंवा रेग्युलर कॉलेज करून जे होणार नव्हतं, वेळेत सर्टिफिकेट मिळणार नव्हती, अशा लोकांनी काय केलं तर अशा लोकांनी मित्रांनो म्हणजे डायरेक्ट DED BED च्या डिग्र्याच विकत घेतलेल्या आहेत। आपले बरेच विद्यार्थी असं म्हणतात ज्यांनी 2025ची TIT दिलेली आहे की जे विद्यार्थी बँकिंग च्या पार्श्वभूमीतून आहेत, ज्यांचं मॅथ रिझनिंग सोबत चांगलं जुळतं, त्यांनाच जास्त मार्क्स आहे, असे आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची ओरड आहे। मग तिथे एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे कसा असेल की ह्यांनी क्षेत्र जर बँकिंगचं निवडलं असेल तर मग ते DED BED कडे लगेच वळले कसे। आणि काही लोकांना 2022 पेक्षा मार्क्स कमी झाले आणि बेसुमार विद्यार्थ्यांना इतके मार्क्स मिळाले कसे, तर त्यांनी मेहनत केली, ह्याच्यात दुमत नाही आणि ते त्या बॅकग्राऊंडचे होते। बघा, BSc मॅथ, MSc मॅथ, बँकिंग ह्या बॅकग्राऊंडचे होते।
पण ह्यांच्याकडे एवढ्या लाखोच्या संख्येत विद्यार्थ्यांना ह्या डिग्र्या अवेलेबल झाल्या कशा? आणि लगेचच 22 नंतर 25मध्ये जर ही परीक्षा होत असेल तर मग ही डिग्री आणि अदर सर्व डॉक्युमेंट्स ह्यांच्याकडे आली कशी, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा, ह्याच्यात एक गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की जे रॅकेट्स आहे कोणते, तर हे जे डुप्लिकेट डिग्र्या देणारे रॅकेट्स आहे ह्यांच्यातून अशी पुसडशी मिळालेली माहिती तुम्हाला सांगतो की ह्या 2-3 वर्षात 22 नंतर 22 पासून सर्वाधिक विकल्या गेलेली डिग्री ही BEdची आहे असं म्हणतो. अतिशय विचार करायला भाग पाडणारा विषय आहे. स्कॅम फक्त आपण MSc IBPSच नाही, तर याच्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी आहेत. सखोल मुळापर्यंत जाऊन चौकशी होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर DEdची डिग्री विकल्या गेलेली आहे. त्याचं कारण काय, तर ह्या परीक्षेला टार्गेट करणे, 2025मध्ये होणाऱ्या परीक्षेला टार्गेट करणे. आणि मग म्हणून बरेच लोक असे म्हणत होते की IBPS घेताय घेऊ द्या, महिनाभरात घेताय घेऊ द्या, उद्या परीक्षा घेताय घेऊ द्या, असा सुद्धा सूर बऱ्याच उमेदवाराकडून होत होता. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मित्रांनो, म्हणजे जसं एक गोष्ट कुठच्या कुठे चालली हे लक्षात घ्या. म्हणून या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे आपल्याकडे आतापर्यंत शेकडो पुरावे आलेले आहे, पण नक्कीच अवैध डिग्री धारकांचा सुद्धा सुळसुळाट आहे आणि त्यांचे सुद्धा खूप मार्क्स आहे. या गोष्टीची सुद्धा सखोल तपासणी होणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात घ्या आणि हे समजून घ्या. आणि त्यासाठी सर्व संघटना, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे कार्य करणं, काम करणं गरजेचं आहे. आणि तुम्हालाही जर असं वाटत असेल की एखादा तुमच्या आजूबाजूचा एखादा विद्यार्थी मित्र जवळचा किंवा कोणीतरी त्याच्याकडे ती पात्रता नव्हती पण अचानकच शिक्षक भरतीची आली, म्हणजे त्याचे मार्क्स आहे, त्याचं नाव आहे, तर नक्कीच व्हिडिओला कमेंट करून तुम्ही पण सांगा, म्हणजे आपल्याला म्हणजे ॲक्युरेट त्या गोष्टीपर्यंत पोहोचता येईल, हे लक्षात घ्या. मित्रांनो, TIT जर समजा तुम्हाला द्यायची असेल तर पहिल्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा पास करावी लागते. आणि त्यासाठी आपण इथे शिक्षक पात्रता परीक्षा ह्यासाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. सर्व विषयांची बॅच फक्त 999 रुपयामध्ये बॅच आहे, लक्षात घ्या. आणि ती बॅच सगळे विषय, त्याच्यामध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, टेस्ट सिरीज, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवस हा बॅचचा कालावधी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि सर्वांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.